श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत येत्या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा कसा लावायचा. म्हणजे आपण घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल तर त्या घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा कसा लावायचा आहे. आणि जर तुम्ही घटस्थापना तुमच्या गावी होत असेल किंवा घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत नाही पण अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर तो दिवा कसा लावायचा आणि हा दिवा का लावला जातो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जशाच पद्धतीने अंधारामध्ये एक छोटासा दिवासुद्धा खूप प्रकाश देतो, तशाच पद्धतीने मानवी रूपी आपल्या या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश मिळावा यासाठी नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो. जोपर्यंत अखंड दिवा आपल्या घरामध्ये तेवत राहतो तोपर्यंत देवीचा अंश आपल्या घरामध्ये आहे किंवा देवी स्वतः आपल्या घरामध्ये विराजमान आहे असं मानलं जातं. अखंड दिवा हा कधी लावला जातो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो, त्यानंतर अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला जातो. हा दिवा कोणत्याही धातूचा असू द्या, पण जर तुम्ही मातीचा दिवा लावणार असाल तर तो एक दिवस अगोदर आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालावा लागतो, नंतरच तो दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी लावता येतो. नाहीतर तेल जास्त पाझरून घेण्याची क्षमता त्या मातीमध्ये असते. अखंड दिवा लावत असताना नेमकं तूप वापरायचं की तेल, तर दोन्ही वापरलं तरी चालतं. तूप वापरणार असाल तर आपल्याला शुद्ध गाईचे तूप वापरावे लागते आणि जर तेल वापरणार असाल तर तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही देवीसाठी लावू शकता. जर तुपाचा दिवा तुम्ही देवाला लावणार असेल, घटासाठी लावणार असेल अखंड दिवा म्हणून, तर हा दिवा आपण देवीच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि जर तेलाचा लावणार असेल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. आणि हा दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही, नेहमी पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे. आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा हा दिवा लावू शकतो. तर दिवा लावत असताना तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करायचं आहे, म्हणजे प्लेन तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत, त्याचं रूपांतर अक्षतामध्ये होतं. मग या अक्षतांचं आपण अष्टदल कमल बनवून घ्यायचं किंवा स्वास्तिक घालायचं किंवा प्लेन राशी घातली तरी चालते आणि यावरती आपण हा आपला अखंड दिवा ठेवणार आहोत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारे अष्टदल कमल बनवायला शिकवते, म्हणजे एक खूप सोप्या पद्धतीचं आहे आणि एक थोडंसं अवघड आहे, ते पण काही जास्त हार्ड नाही. तर दिव्यासाठी लागणारी जी वात आहे तर ती वात रक्षासूत्राची असते, म्हणजे लाल धागा असतो कॉटनचा, तो धागा आपण वात म्हणून वापरू शकतो. जर तो धागा तुमच्याकडे मिळत नसेल तर आपल्या घरामध्ये आपण देवासाठी जी रोज कापसाची वात बनवतो त्या कापसाची वात बनवायची. तर ही वात कशी बनवायची याच्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे, गेल्या वर्षी टाकला मी, तो तुम्ही नक्की चेकआउट करा. दिवा लावत असताना आपल्या मनामध्ये एखादा संकल्प घ्यायचा आहे आणि मगच दिवा लावायचा आहे. म्हणजे आपण आपल्या देवीकडे कोणती तरी एक इच्छा मागतोय किंवा एक संकल्प करतोय आणि हे देवी माते, ती आमची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण कर, आम्ही तुझी मनोभावी सेवा करतो. कोणताही संकल्प पूर्ण होण्यासाठी किंवा देवीची भक्ती बिना संकल्पाची, म्हणजे मनात कोणतीही इच्छा न पकडता जे माझ्यासाठी चांगलं आहे ते तू दे, या अर्थाने सुद्धा आपण दिवा लावू शकतो. तर ज्याची त्याची पद्धत वेगळी असते अखंड ज्योतीसाठी. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की दिवा नेमकं कशाचा किंवा कोणत्या धातूचा असावा, त्याच्यामध्ये तेल वापरावं की तूप वापरावं किंवा वात ही कशी बनवायची असते. तर आता आपण बघणार आहोत, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित करतो तर आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे असतात. तर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा अखंड दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला त्या दिव्याला एकटं सोडून कुठेही बाहेर जायचं नाही, कारण घरातील एखादी तरी व्यक्ती त्या दिव्याजवळ असली पाहिजे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की बाबा तो दिवा विझणार नाही, त्याच्यामध्ये तेल किती आहे, वातीनं काजळी पकडली का नाही, हे प्रत्यक्ष आपल्याला बघावं लागतं. म्हणून कधीही दिव्याला एकटं सोडायचं नाही. त्यानंतर दिव्याला कधीच फुंकार मारून विझवायची नाही. म्हणजे नवरात्राचे 9 दिवस संपल्यानंतर आपण म्हणजे असं म्हणतो ना की 9 दिवस झाले तर बाबा आता दिवा अखंड दिव्याचं पण आता संपलं आहे, आपण 9 दिवस संकल्प केला होता तर आता अखंड दिव्याचं काही काम नाही, तर स्वतः फुंकार मारून विझवायचं नाही. तो दिवा तसाच आपल्या देवाजवळ तरी ठेवायचा आहे, नाही तर तुळशीजवळ तरी नेऊन ठेवायचा आहे. त्याच्यातलं तेल संपवून त्याला काजळी पकडून तो जोपर्यंत स्वतःहून विझत नाही तोपर्यंत त्याला विझवायचं नाही. त्यानंतरचा नियम म्हणजे दिव्यामध्ये आपण जी लावलेली वात आहे त्या वातीने जर काजळी पकडली तर ती कशी काढायची. तर जो आपला अखंड दिवा आहे त्याच्यामध्ये आपण मोठी वात बनवलेली असते, त्या वातीचा दुसरा टोक आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. तो व्यवस्थित पेटला गेलाय की नाही त्यावर चेक करा. त्यानंतर मग मेन जो दिव्याची ज्योत आहे ती विझवून त्याची काजळी तुम्ही व्यवस्थित काढून
वातीचं जे दुसरं टोक होतं त्याने परत आपला दिवा प्रज्वलित करू शकतो. दुसरी सोपी पद्धत म्हणजे अखंड दिव्याच्या बाजूला एक छोटा दिवा लावायचा आहे. त्याच वाती आपल्याला त्याच ज्योतीने तो दिवा लावायचा आहे आणि काजळी काढल्यानंतर परत आपला अखंड दिवा लावायचा आहे. हा अखंड दिवा आपण भाड्याच्या घरामध्ये रेंटनी राहत असाल तर लावता येतो का? तर हो, लावता येतो. आपण आपल्या गावी आपली जी सासू वगैरे असेल ती घट बसवत असेल तर आपण या ठिकाणी घट बसवायचा नाही, फक्त अखंड दिवा लावायचा आहे. हा दिवा जमिनीवर ठेवायचा नाही. आपण रोज देवपूजा करताना जिथे दिवा लावतो त्याच्या बाजूला हा अखंड दिवा लावला तरी चालतो, किंवा आपण अखंड दिवा लावलाय म्हटल्यानंतर देवाला वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या कुलदैवतेचा फोटो एका पाटेवरती मांडू शकता आणि त्यापुढं सुद्धा हा अखंड दिवा लावू शकताय. अखंड दिव्याला काजळी पकडू नये किंवा बाबा तो लवकर विझू नये यासाठी मी तुम्हाला सजेशन देते की शक्यतो तेलाचाच दिवा सध्याच्या वातावरणामध्ये वापरा, कारण सध्या थंडी खूप असल्यामुळे तूप हे गारठून जायची शक्यता जास्त असते आणि तूप गारटल्यानंतर दिवा लवकर विझतो. म्हणून शक्य असेल तर तेलाच्याच तुम्ही दिव्यांचा या ठिकाणी वापर. माझ्याकडे असलेला सगळ्यात मोठ्या दिव्याचा वापर मी या ठिकाणी अखंड ज्योती लावण्यासाठी केलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जी मोठी वात बनवलेली असते 1.5 हाताची किंवा 1.25 हाताची ही वात असते असं म्हटलं जातं. तर ही वात आपण दिव्यामध्ये अशा पद्धतीने गोल करून लावायची आहे, जेणेकरून जर काजळी पकडली तर हळूहळू वात आपल्याला ती वरती सरकवता येईल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय खूप सोप्या पद्धतीने ही वात बनवली आहे आणि ओवली सुद्धा आहे त्या दिव्यामध्ये, तेलाचाच वापर करून मी अखंड दिवा लावलेला आहे. तर अशा पद्धतीने होता आजचा आपला व्हिडिओ. अखंड दिवा नेमका कशाचा असावा, कोणत्या धातूचा असावा, तेलाचा लावावा की तुपाचा लावावा, अखंड दिवा लावल्यानंतर आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा.